काय झालं आजी? काय नेमकं आज तुम्ही रुग्णालयात दाखल होता? काय झालंय? माझं नाव गोजाबाई कुंडीबा चव्हाण. कसे हे होळीचा कार्यक्रम होता. होळीच्या पाया पडायसाठी मी गेली होती. होळीच्या पाया पडून झालं. गाडी मुलग्याला आणायला सांगितली होती की चालायला मला जमत नाही जास्त. तर ती गाडीची आम्ही बसलो गाडीत आणि थोडं पुढं गेले की तिथं मधीच ते जयराम गोविंद चव्हाण हा मधी होता उभा. ते बाजूला काय सर नाही. आम्ही सांगते बाजूला हो. तर माझ्या मुलग्याला बोलायला लागला की तू इथं आलासच का? इथं याची तुझं याचं रस्त्याने ह्या याचं जरूर नाही तुझी. तर मी रस्ता त्यांचा आहे का? ते रस्ता सार्वजनिक रस्ता आहे मंदिराचा. मग मंदिरात आम्ही जायचं नाही का? सगळ्यांसाठी मंदिर आहे. मग त्यांना मी सांगितलं बाजूला सराचं. बाजूला सरत नाही. ते परत ते दुसरा एक कांता गणपत जाधव तो येऊन दरवाजे खोलायला लागले. अशी होतीच 10-12 जण पण ती ओळखली नाहीत काही. पण त्यांनी मग ह्या 2 जणांनीच आम्हाला मारहाण केली. मारहाण केली. मग दरवाजे खोलून हे हाताला लागले माझ्या. ओढायला लागलीत बाहेर. कानावर चापट मारले. कान सुंबा आहे माझा. डोळ्याचं माझे ऑपरेशन झालेलं आहे. डोळा दुखतोय डावा बाजूचा. हे कारण काय त्यांनी दाखवायचं आम्हाला. गाडी का अडवली आमची? सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट होते मी रात्री. आता पोलीस स्टेशनला झालं. तिथून घरी झालं. माझ्या आईचं वय 71 आहे. काल आम्ही होळीच्या निमित्ताने देवदर्शनासाठी होळीच्या ठिकाणी गेलो असताना माझ्या आईला चालता जास्त येत नाही. तर तिला घ्यायला मी गेलो. तर आम्ही गाडीत बसल्यावर थोड्या अंतर पुढे गेल्यावर जयराम गोविंद चव्हाण यांना आमची गाडी अडवली. इथं तू आलासच का असं मला विचारलं. त्याच्यानंतर कांताराम गणपत जाधव यानं माझ्या आईला मागच्या दरवाज्यात ओढून मारहाण केली. आणि कोणतंही उचित कारण नसताना ह्यांची गुंडशाही आज या ठोसेघरमध्ये चाललेली आहे. तर ह्याच्या संदर्भात काल आम्ही आईला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्याच्यानंतर तालुका पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे. आणि जिल्हा SP साहेब समीर शेख साहेब यांनाही आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे. तर ह्या प्रकरणामध्ये जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करावी. महाराष्ट्रात आज जर महिला सुरक्षित नसतील तर ह्याचं करायचं काय पुढं या अशा प्रश्नांचं. अशा प्रकारची जर ही प्रवृत्ती सातारा जिल्ह्यात थांबली नाही तर सातारचा सुद्धा बीड व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यासाठी इथल्या प्रशासनाने आणि स्थानिक पोलिसांनी ह्यांच्यावर कडक कारवाई करावी दोषींवर आणि आम्हाला योग्य न्याय मिळावा. जय महाराष्ट्र. मी प्रणव सावंत, शिवसेना सातारा शहर संघटक. त्यांचा मला फोन आला की अशी घटना घडलेली आहे. तर मी काल रात्री मग त्यांच्यासोबत तालुका पोलीस स्टेशनला पण गेलो आणि संध्याकाळी सिव्हिल हॉस्पिटलला पण आलो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. जर 70 वर्षाच्या वृद्ध महिलेला की उपसरपंच जो निवडून दिलेला असतो तो लोकप्रतिनिधी असतो, तर तो जर असा ज्येष्ठ महिलांना मारहाण जर करत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासनाने ह्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळवून दिलेला पाहिजे. की त्यांची आई 71 वर्षाची होळीचा निवेद्य दाखवायला गेले असताना त्या गावचा ठोसेघर गावचा कोण उपसरपंच आहे त्यानं जर अशी अमानुष अंगावर येऊन गाडी अडवून जर मारहाण केली असेल एक 70 वर्षाच्या महिलेला तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे. म्हणजे चाललंय काय? गृहमंत्र्यांचं ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष आहे का नाही? आम्हाला शिवसेना स्टाईलने ह्या गोष्टीविरोधात आंदोलन करावं लागेल आणि आम्ही शांत बसणार नाही. SP साहेबांना आम्ही ह्याचा जाब विचारणार आहे. आणि जर सातारा जिल्ह्याचं बीड सारखं जर वातावरण करायचं असेल तर असलं वातावरण शिवसैनिक साताऱ्याचा होऊन देणार नाही. आणि ही मी तुमच्या माध्यमातून त्या कोण उपसरपंच आणि कोण आहे ते असे मारहाण करणाऱ्यांना त्यांना ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय महाराष्ट्र.